ते आता पुढे तसंच राहिलं नाही ना. नाही सर कसं तेव्हा जे होतं 10 म्हटल्यावर पावणे 10 अजून अजून पावणे 10 वाजता हजर. त्या दादरच्या त्या चाळीत ऑफिस होतं संतोष कानेकरचं आणि तिथं असं एक टेबल, त्याच्यावर एक काही न बोलणारा एक पोरगा बसलेला असायचा आणि समोर तो बेड होता, बेडवर पेपर वगैरे सगळे असे. 10 वाजता आलो. नंतर एक माणूस आला, तो खुर्चीवरती बसला तिकडे, मी तिथे बसलो. असं साधारण अर्धा-पाऊण तास गेला. अर्धा-पाऊण तास गेल्यानंतर आता आपण परेश मोकाशी बघितलेच नव्हते ना काय. बरं कसं गावातून आलेल्या लेकराचं कसं असतं की डायरेक्टर येणार म्हटल्यावर आहा खतरनाक, जॅकेट असणार, हे ते गॉगल बिगल, जी चाबी बिबी लावून येणार. ते आले पैजाम्यावर, ती बंडी, तो पैजामा आणि असंच एकदम साधं. म्हटलं असा कसा डायरेक्टर असू शकतो ना. त्यामुळे तुम्ही कोण हा विचारायचा प्रश्नच नाही. अर्ध्या-पाऊण तासानंतर ते म्हणाले की मी निघतो. एक भारत गणेशपुरे म्हणून कोणतरी मला भेटायला येणार होते. हो सर, मी सर, मीच तू. अच्छा ओके. असं बघितलं एकदा. ते म्हटलं ते कानेकर सरांनी सांगितलं की मला ऑडिशनचं वगैरे काय ते असं मी थोडंसं कामं करतो नाटकात. ओके काय हरकत नाही. तुम्ही इतका वेळ शांत बसून राहिलात त्यामुळे तुम्ही नट आहात हे सिद्ध झाले. उद्यापासून रिहर्सलला या. अरे वा. मेकअप नावाचं नाटक सर. मेकअप नावाचं. हिच्या वडिलांनीच लिहिलं होतं, रंगदानी लिहिलं होतं. तर ते असं एक आमची आठवण असेल. तेव्हापासून अशी ओळख झाली आणि आज सूत्रधार म्हणून त्यांनी आम्हाला परत उभं केलं या चित्रपटात. बरं वाटलं. आणि आता स्वागत करूया शर्मिष्ठा यांचं. नमस्कार. बोला, तुमचं बालपण कुठलं? बालपण ठाण्यातलं. आणि त्यानंतर मग वडिलांनी बिझनेस टाकला नाशिकमध्ये, त्यामुळे मग नाशिकला शिफ्ट झालो. आणि आता परत मध्ये शिक्षणासाठी पुणा असं सगळीकडे फिरून परत मी मुंबईत आलेले आहे कामासाठी. आणि आता हा ची व ची सौका या चित्रपटात कसं काय तुम्ही आला? अरे बापरे. ॲक्च्युली मला असं सांगण्यात आलं होतं की म्हणजे कॅरेक्टर्स जेव्हा डिफाईन केली गेली तेव्हा असं सांगितलं की जी काही अभिनेत्री आहे आणि तिची ही मोठी बहीण आहे. एक गोष्ट खूप कॉमन निघाली की त्या कॅरेक्टरमध्ये रागिणी नाव आहे माझं तिथे. आणि ती रागिणी बोलताना सुद्धा अरे ये कुत्र्या, ये डुकऱ्या, माकडा हे असं बोलत असते. आणि माझे प्रेमाने मी ओरिजिनल लाईफमध्ये सुद्धा मी प्रेमाने अगं कुत्रे कर ना, हे अगं माकडा काय करतोय हे मी पण मी हे सांगते लोकांना आधी. पण मी हे लोकांना आधी सांगते की मी जर हे असं बोलते तर प्लीज मला माफ करा. आणि हे माझे प्रेमाचे शब्द आहेत. घरी कोण कोण आहे? आई बाबा आणि बहीण. आई बाबा काय करतात? वडिलांचा बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंग. कधी रागवत नाहीत ते? त्यांच्यासमोर हे कधीच नाही हे होत. आता जाहीर झालंय. आता हे बघितल्यावर त्यांना कळलं की अरे बापरे, तो एक कल्चरल शॉक बसणार आहे त्यांना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.